मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा अधिक तीव्र करत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी तुळजापुरातून आरक्षणाच्या निर्णायक लढ्याचे रणशिंग फुंकले. 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनातून आता माघार नाही. मरेस्तोवर बसायला तयार आहोत. अंतरवली जाम झाली की सरकार गेले, अशा अत्यंत आक्रमक शब्दात त्यांनी तुळजापुरातून राज्य सरकारला थेट इशारा दिला. शहरातील लोहिया मंगल कार्यालयात आयोजित मराठा समाज बांधव व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर सज्जनराव साळुंखे, महेश गवळी, धैर्यशील कापसे, कुमार टोले, अर्जुन साळुंखे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख मराठा समन्वयक उपस्थित होते. माध्यम क्रांती आणि गावागावात जनजागृतीचे आवाहन बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केले. जरांगे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने या आंदोलनात योगदान दिले पाहिजे. मराठ्यांनी गावोगाव पिंजून काढून जनजागृती करावी. आपल्या जातीच्या हक्कासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकायला लाज कसली. आंदोलनाची प्रत्येक माहिती आणि पोस्ट रोज मोबाईलवर शेअर करून रान पेटवून द्या. कुणबी नोंदी रद्द करण्याच्या हालचालींवरून जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर सडकून टीका केली. गोड बोलून गुळ चारून मारण्याचा राजकीय कट आहे. दडपशाही आणि दादागिरी करून नोंदी रद्द करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मात्र मराठा समाज हे षडयंत्र कधीही सहन करणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने केल्याचे सांगत जरांगे पाटील यांचे शहरात आगमन होताच धाराशिव रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली मराठा बांधवांनी अभूतपूर्व स्वागत केले. शुक्रवारी रात्री तुळजापुरात मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन ते सोलापूरच्या दिशेने सावरगावकडे रवाना झाले.